and all cover in the forest area. कितले डिफिकल्ट जाता when you talk स्पेशली त्यांना हायलायट केला तर प्रमाणे. एक म्हणजे आता तो पंच केबल एरिया जी आमची आसा ती ऑलमोस्ट जवळ 245 किलोमीटर आसा. ह्या पंच एरियल जी केबल आसा त्या केबलीन खंय जर फोल्ड जालो जाल्यार आमकां ती सगळे कडेन पळोवची पडटा. म्हणजे त्या समज एक 25 किलोमीटर पंच आमी केबल घातल्या आनी खंय एक कडेन जर फोल्ड जालो जाल्यार आमकां ती 25 किलोमिटरूय चॅक करची पडटा. बिकॉज ऑफ दीस आमचो प्रॉब्लेम कमी जाता. ज्या कडेन जी गोश्ट घडटा ती आमकां कळटली. एका फिडराक सादारण 25 ट्रान्सफॉर्मर आसता. त्या 25 ट्रान्सफॉर्मर आमी कितें करता, एक फिडर बांदले गेले बरोबर 25 ट्रान्सफॉर्मर गेले थंय सगळे कडेन काडूंक जाता. एक फिडर बांदले गेले तो आमकां करपाक नाका. आमी हें आमकां डिटेक्ट जालें बरोबर जितले ट्रान्सफॉर्मर आमकां बंद करपाक जाय तितलेच ट्रान्सफॉर्मर बंद करपाक शकता. फिडर बंद करपाची गरज ना. आज आमचें कितें जाता, एक कडेन खंय जर 50 किलोमिटराचेर 10-15 ट्रान्सफॉर्मर आसता जाल्यार आमकां ते सगळे ट्रान्सफॉर्मर बंद करून मुखार चॅक करचें हें आमकां करपाची गरज. एक जातलें तातूंत सेव ऑफ टायम जातो. सेव ऑफ टायम म्हणजे जे आमकां एक तास लागता, 2-2 तास लागता. ही गोश्ट आमकां 5 मिनटांत कळटली. फुडले 5 मिनटांत आमी त्या इंजिनियराक कळटलें आनी ताचे फुडले 5 मिनटांत वी कॅन स्टार्ट करता. But don't you think so? People risky sir, because this is an SMS service and what about? No, it is not a risk. It will go to each and every engineer as per तांणी कितें सांगलां त्या फोनार नंबर त्या फिडराचे जितले इंजिनियर आसतले तितले स्टेशनाचेर बशिल्ले आसतात तांकां सगळ्यांचे मेसेज वयता. लास्ट 5 दीस पळयत जाल्यार आमी गोंयांत पावस भरपूर पडला. सो गोंयच्या पावसा देखून पावर डिपार्टमेंटाक एज फार एज लॉस प्लस कामदार कशें लॉस हो प्रत्येक डिपार्टमेंटाक जाता. पावर डिपार्टमेंटाकूच असो न्ही. पावसाचो डिजास्टर मॅनेजमेंट हें लॉस कंट्रोल करपाकूच आसता. एज फार एज पावर डिपार्टमेंट आसा आमच्यो त्यो वयल्यान लायनी गेल्या ताजेर जर माड पडलो पयर आमच्या घरा कडेन म्हाका भायर सरपाक म्हणून आनी 2 माड वायरीचेर पडले. 2 माड जेन्ना वायरीचेर पडटा तेन्ना 2 खांबे मोडले कंप्लीट मोडले. इट्स अ नेचरल हें डिजास्टर. त्या खातीर कोण कांय करूंक शकना. इट टूक ऑलमोस्ट about 6 hours तुका तें सगळें रिप्लेस करून नवे खांबे घालपाक. आमच्या डिपार्टमेंटाचे जे लोक आसा ते बरें काम करता आनी त्या खातीर 6 वरांत आमचें तें काम जालें. काल म्हाका सांताक्रूजच्यान एक्स-एफएलचो फोन येयलो. सकयल आयलो आनी झाड काडप आनी त्या नंतर लायनी ओडप परत पोल्स जर मोडल्या आनी ते घालप हें सगळें काम करपाक तांकां 12 तास तरी लागता. सो झाड काडपाकूच जवळ 1.5 तास लागता. सो फाटल्या दिसांनी कितले पोल घेवन गेले आसतले बरेच गेल्यात आनी मोर दॅन 50 तरी आसपाक जाय म्हाका दिसता. आय कांट नो जाय जाल्यार करेक्ट हांव आन्सर एसेंब्लीक दिता. वॉट एवर लॉस फॉर दीस इयर अप टू से आमचे बजेट केन्ना आसतलें तितलो पर्यंत तितलो लॉस आसा. What about the substations that you usually go to फाटल्या सबस्टेशन आमी 2 घेतल्या मोठी. एक घेतल्या वेर्णा 50 कोटीचे आनी दुसरें म्हणजे सालिगांव. वेर्णा इट इज अंडर प्रोसेस. एनी टायम वी मे इश्यू द वर्क ऑर्डर आनी 15 दिसांक आमी काम चालू करता. दुसरें आसा आमचें जें हांवें ऑलरेडी डिक्लेअर केलां फाटल्या व्हडली एसेंब्लीक आमचें सालिगांव सबस्टेशन. हेंय सबस्टेशन फायनल स्टेजीर आसा. वी मे टेंडर एनी टायम आफ्टर एसेंब्ली सोंपले बरोबर आनी एसेंब्ली सोंपले बरोबर हें काम. Any update on EV, sir? Of आमी एज ऑन टुडे आय एम प्राउड टू से फर्स्ट टायम इन द हिस्ट्री ऑफ पावर डिपार्टमेंट 200 कोटीचे आमी काम घेताले. वी हॅव क्रॉस 1200 crores एज ऑन टुडे एंड वी मे एक्सटेंड इट टू 2000 or 2023-20. आणि ह्यातून मॅक्झिमम इज अंडरग्राउंड केबलिंग एज प्रॉमिस्ड बाय मी इन एवरी कॉन्स्टिट्युएन्सीज मिनिमम 40 crores इन द हाऊस लास्ट टायम. तें आमी काम कंप्लीट केलां. म्हणजे टेंडरां काडली, प्रोसेस केली, वर्क ऑर्डर दिल्या आनी तें काम सादारण आतां 15 सप्टेंबर पर्यंत आमकां बॅन आसा. खंयच्याच रस्त्यार फोडपाक जायना. कलेक्टर इज नॉट इशुईंग एनी NOCs. त्या खातीर आमी 15 ते 30
सप्टेंबरपर्यंत सगळी कामां आमची चालू. तर तुम्ही अंडरग्राउंड केबलिंग केला पण ते रस्ते फोडले आणि तशेंच दवरले कोणा करतले ते? ऑलरेडी रस्ते जे फोडल्यात ते रिपेर काम चालू आसा. वी हॅव ऑलरेडी आस्क्ड आवर पब्लीक वर्क्स डिपार्टमेंट टू रिपेर द वर्क. They have already complained. They have already tendered the work. They have issued the work orders, and the work is also started. If any such problems is there, you can tell me or our PWD register. We don't have any complaint as of today. Chair area जो complaint येतात तो I am personally following. जे म्हाका न्यूजपेपरार येता किंवा मिडियामध्ये कोण म्हाका SMS धाडटा आय एम पर्सनली फॉलोविंग. इन्व्हेस्टमेंट सबंद गोंयांत करतलो. हाय टेन्शन लायना. आय एम टॉकिंग ओनली ऑफ हाय टेन्शन ना गव्हर्मेंट इतले पयशे एका बरोबर घातले जावचे ना. टप्प्याटप्प्यान जे आमी प्रॉमिस केला फॉरेस्ट एरिया, अग्रिकल्चर एरिया, त्यानंतर सीशोर एरिया अँड टुरिझम इम्पॉर्टन्स प्लेस including city हे आम्ही प्रायोरिटी केलेले आणि त्यानंतर प्रायोरिटी केलेले आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी करतले. हे नमूद करता परत नमूद करता पहिली प्रायोरिटी फॉरेस्ट एरिया, दुसरी प्रायोरिटी अग्रिकल्चर एरिया, तिसरी प्रायोरिटी सीशॉर, चौथी प्रायोरिटी सिटी एरिया. ही सगळी झाल्यानंतर आम्ही यासाठी तुमच्या झाडां हे करून ना झाडं मारून खातीर आम्ही अंडरग्राउंड केबलिंग करता. पूण वर्सां कितली लागतली? सर ज्या ठिकाणी अंडरग्राउंड एज पर माय नॉलेज हो जो प्रश्न तुमचो वर्साचो आसा आज 65 वर्सां जाता आमी स्वतंत्र जावन. ऑलरेडी 61-40 आनी 60-65 वर्सां जातली बरोबर. म्हजे म्हायती प्रमाणे म्हजो जो गांव आसा फरेन्सा हांगा ते आसा गांवचे लोक आसा 1965 कंडक्टर घातिल्ले. ते कंडक्टर आमचे गव्हर्मेंट अंडर द लिडरशीप ऑफ सावंत ऑनरेबल चीफ मिनिस्टर आमी चेंज करता गांवागांवांत. हे लक्षात दवराय. 1965 जे कंडक्टर घातिल्ले ते कंडक्टर आमी चेंज करता आणि आमी ते करता. तुम्ही पळयतात गोवा न्यूज हब.